नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 या विषयातील पाठ क्रमांक 2 पृथ्वीचे फिरणे याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे आणि या सूर्यमालेतील पृथ्वी असा एकमेव ग्रह आहे की ज्या ग्रहावरती सजीव सृष्टी आहे आणि त्याच ग्रहाची आपण अधिक माहिती या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत. तुमच्यासमोर पृथ्वीची प्रतिकृती मी या ठिकाणी आणलेली आहे. पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण एक गोष्ट आवर्जून पाहिली की आपली भारतीय अवकाश संशोधन संस्था जी आहे, ज्याला आपण इस्रो असं म्हणतो, या इस्रो मार्फत काही कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये पाठवले गेले आणि त्या अवकाशयानांच्या माध्यमातून जी काही पृथ्वीची सभोवतालची छायाचित्र घेतली, त्या छायाचित्रांच्या आधारे अशा प्रकारचा हा पृथ्वीगोल तयार करण्यात आलेला आहे. आता ज्या पद्धतीने आपल्या भारताची अवकाश संशोधन संस्था कार्यरत आहे, तसंच जगभरातील अनेक संस्था यामध्ये सहभागी आहेत आणि या सर्वांनी मिळून या पृथ्वीची सर्व बाजूनी छायाचित्र घेतली आणि अशी आपली पृथ्वी दिसते आणि याच्यावरून त्यांनी ही प्रतिकृती संबंध जगभर तयार केली. आता याच्यावरती या पृथ्वीचं आपण जर निरीक्षण केलं तर या पृथ्वीवरती जो निळसर असा भाग दिसतो तो आहे जलावरणाचा भाग, तो आहे पाण्याचा भाग, आणि इतर गुलाबी, पोपटी, पिवळा या रंगाचा जो भाग दिसतो तो आहे भूभाग, म्हणजे जमिनीचा भाग. आता याच्यावरती तुम्हाला अनेक देशांचे नकाशे सुद्धा दिसतात. पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण हे सुद्धा पाहिलं की कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला नकाशे तयार करणं सोपं जातं. आपल्या समोर जो जगाचा नकाशा येतो तो जगाचा नकाशा सुद्धा म्हणजे नेमकं काय, तर या पृथ्वीचा जर आपण काप घेतला आणि हा भाग जर सपाट पृष्ठभागावरती चिकटवला तर तयार होणारा जो नकाशा आहे तोच आपला जगाचा नकाशा आहे. म्हणजे पृथ्वीचे सर्व छायाचित्र एकत्र करून आपली पृथ्वी कशी दिसते याची प्रतिकृती म्हणजे हा पृथ्वी गोल आहे. आपण लहानपणी भोवरा फिरवला असेल किंवा हातामध्ये घेऊन एखादी भिंगरी सुद्धा फिरवली असेल. आपण त्याचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर काय दिसून येतं बघा, तर तो भोवरा किंवा ती भिंगरी जी आहे ती एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. तो भोवरा किंवा भिंगरी ती एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते आणि त्या अदृश्य रेषेलाच आपण अक्ष किंवा आस असं म्हणतो. अगदी आपल्या पृथ्वीचं सुद्धा तसंच आहे. आपल्या पृथ्वीचं सुद्धा अगदी तसंच आहे. पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरत असते आणि पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला आपण पृथ्वीचं परिवलन असं म्हणतो. थोडक्यात परिवलन म्हणजे काय, वस्तूच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला आपण परिवलन असं म्हणतो. आणि पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यालाच पृथ्वीचे परिवलन असं म्हणतो. आता या ठिकाणी या पृथ्वी गोलाचा परत एकदा आपण अभ्यास करूया. या ठिकाणी पृथ्वी अशा पद्धतीनं स्वतःभोवती फिरत असते. आता ती स्वतःभोवती ज्या अदृश्य रेषेभोवती फिरत असते त्याला त्या पृथ्वीचा किंवा त्या वस्तूचा आपण अक्ष किंवा आस असं म्हणतो. या ठिकाणी तुम्ही पृथ्वी गोलाचं निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून दिसेल की या पृथ्वी गोलाचा जो आस आहे, पृथ्वीचा आस आहे तो कललेला आहे. पृथ्वीचा आस कसा आहे, थोडासा आस किंवा अक्ष हा कललेला आहे आणि आपली पृथ्वी त्याच अदृश्य रेषेभोवती अशा पद्धतीनं परिवलन करत असते. आता यानंतरचा आपण याच्या पुढचा महत्वाचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे हा जो आस मध्यातून जातो त्या आसाचं वरचं टोक त्याला आपण उत्तर ध्रुव असं म्हणतो आणि जे खालचं टोक आहे त्याला आपण दक्षिण ध्रुव असं म्हणतो. आता या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट, तर या पृथ्वी गोलाचा अभ्यास करता यावा किंवा आमचा देश कोठा आहे, आम्ही कोणत्या भूभागावरती राहतो,
तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, आम्हाला तुमच्यापर्यंत येणं कशा पद्धतीनं सोपं जाईल किंवा त्या पद्धतीचा मार्ग कसा असेल, किंवा मोठा दिसणारा जलाशयाचा भाग तो नेमका कुठपर्यंत सामावलेला आहे, कुठपर्यंत तो पसरलेला आहे, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी काय केलं तर पृथ्वीची प्रतिकृती तयार केल्यानंतर या पृथ्वीच्या मध्यातून एक वर्तुळाकार काल्पनिक रेषा त्यांनी रेखाटली आणि यालाच त्यांनी नाव दिलं विषुववृत्त. बघा किती महत्वाची गोष्ट आहे. पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या वर्तुळाकार काल्पनिक रेषेला आपण विषुववृत्त म्हणतो आणि या विषुववृत्तामुळे या पृथ्वीचे समान दोन भाग झाले. हा अर्धा भाग आणि हा वरचा अर्धा भाग. जो वरचा अर्धा भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणतो आणि जो खालचा भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो. या ठिकाणी आपण किती गोष्टी बघितल्या? या ठिकाणी आपण 3 गोष्टी बघितल्या. पृथ्वीचा जो आस कललेला आहे त्या आसाचं वरचं टोक त्याला आपण उत्तर ध्रुव असं म्हणतो आणि खालचं जे टोक आहे त्याला आपण दक्षिण ध्रुव असं म्हणतो. पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या वर्तुळाकार काल्पनिक रेषेला आपण विषुववृत्त असं म्हणतो आणि या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे समान 2 भाग झालेले आहेत. जो वरचा भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणतो आणि जो खालचा भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट की ही पृथ्वी परिवलन करत असते आणि या परिवलनामुळेच पृथ्वीवरती दिन व रात्र होत असते. बघा, जेणेकरून आता तुमच्या समोर दिसणारा हा भाग, इकडून प्रकाश येतोय, हा भाग प्रकाशमान झालेला आहे, पण पाठीमागचा भाग हा मात्र अंधारात आहे. साहजिकच परिवलनामुळं इथं जो भाग दिसतोय याच्यावरती प्रकाश पडलेला आहे, या ठिकाणी दिवस आहे आणि पाठीमागचा जो भाग तुम्हाला दिसत नाही पण हा अंधारी छायेत आहे त्या ठिकाणी रात्र आहे. आणि हा भाग सुद्धा पृथ्वीच्या परिवलनामुळे हळूहळू हा सूर्यासमोर येत राहतो. म्हणजे पृथ्वीचं परिवलन आणि त्याचबरोबर पृथ्वीचे परिभ्रमण. थोडक्यात पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होत असते. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट की पृथ्वीला स्वतःभोवती एक परिवलन पूर्ण करण्यासाठी एकूण 24 तास लागतात. हे 24 तास म्हणजे एक दिवस. आता एक दिवस म्हणजे आपण काय म्हणतो की 12 तासाचा दिवस उजेडाचा भाग आणि 12 तासाची आपली रात्र. आता पृथ्वीच्या या परिवलनामुळं किंवा तिचा कललेला आस असल्यामुळं सर्व ठिकाणी दिवस व रात्रीचे तास हे प्रमाण सारखं बऱ्याचदा राहत नाही. आता यानंतरचा पुढचा महत्वाचा भाग की आपली जी पृथ्वी आहे ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा परिभ्रमण करत असते. बघा, परिवलन म्हणजे काय तर पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं आणि परिभ्रमण म्हणजे काय तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते, त्याला पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतो. मग पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात आणि 365 दिवस म्हणजे आपलं 1 वर्ष. आणखी एक महत्वाची गोष्ट की या ठिकाणी खगोलशास्त्रज्ञांनी त्याचा आणखी सखोल अभ्यास केला आणि शोधून काढलं तर पृथ्वीला सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी वर्षाचे 365 दिवस व 6 तास लागतात एका परिभ्रमणात. दुसरं परिभ्रमण पूर्ण केलं की पुन्हा 365 दिवस 6 तास म्हणजे पहिले 6 तास पहिल्या वर्षीचे, दुसऱ्या वर्षीचे 6 तास. असंच तिसरं परिभ्रमण, याच पद्धतीनं चौथं परिभ्रमण, असं 4 परिभ्रमण ज्यावेळेला पृथ्वी पूर्ण करते त्यावेळेला चौथ्या वर्षामध्ये हे बाकीचे जे तास आपण कमी मोजलेले असतात ते 6 6 6 6 असे 6 चोक 24 तास म्हणजे 1 दिवस हा चौथ्या वर्षामध्ये मिळवला जातो. आणि हा दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये तो समाविष्ट केला जातो. फेब्रुवारी महिन्यामध्ये
29वा दिवस जो आहे तो अशा पद्धतीनं 6 तास एकत्र करून तो 24 तासाचा एक दिवस त्या वर्षामध्ये दाखल केला जातो. मग ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 ऐवजी 29 दिवस असतात त्यालाच आपण लीप वर्ष असं म्हणतो. आता या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट कोणती बघा, तर आपल्या पृथ्वीवरती असणारे ऋतू प्रामुख्याने बघा, भारतामध्ये आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू आपण मानतो. बघा आता या ठिकाणी नुकताच पावसाळा संपलेला आहे आणि आता हिवाळ्याला सुरुवात होते बघा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, परत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असा क्रम सातत्याने चालू राहतो. आता हे ऋतू कशामुळे आहेत, तर पृथ्वीचा कललेला आस आणि त्याचबरोबर पृथ्वीची सूर्याभोवतीचं परिभ्रमण यामुळं पृथ्वीवरती ऋतुमानामध्ये सतत बदल होत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट की ऋतूंच्यामुळे आपण काही सण समारंभ सुद्धा साजरे करत असतो. यानंतर आपण पुढचा महत्वाचा मुद्दा अभ्यास करणार आहोत आणि तो म्हणजे पृथ्वीवरती दिन व रात्रीचा कालावधी हा सारखा नसतो. आता याच्यामध्ये नुकतंच आपण सप्टेंबर महिना आता ओलांडून पुढे चाललोय. बघा या महिन्याचं वैशिष्ट्य काय बघा, तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर, बघा मी तारीख कोणती सांगितली, 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धात म्हणजे हा वरचा भाग, उत्तर गोलार्धामध्ये दिनमान जास्त असते. त्यामुळं 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये या भागामध्ये उन्हाळा असतो. दुसरी गोष्ट, तर त्याच कालावधीमध्ये 22 मार्च ते 23 सप्टेंबर दक्षिण गोलार्धामध्ये रात्रमान जास्त असतं, त्यामुळे इकडे हिवाळा असतो. ज्या वेळेला 22 मार्च ते 23 सप्टेंबर हा कालावधी पूर्ण होतो, 22 मार्च पासून 23 सप्टेंबर पर्यंत उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा आणि दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा. तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च मध्ये परिस्थिती बदलते का, तर पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचं सूर्याभोवतीचं परिभ्रमण. मग 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये काय होतं बघा, तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये दिनमान जास्त असतं, त्यामुळे इकडे उन्हाळा आणि त्याच वेळा उत्तर गोलार्धामध्ये रात्रमान जास्त असतं, त्यामुळे इकडं हिवाळा. आता आपल्या इकडं हिवाळ्याला सुरुवात होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पृथ्वीचं परिवलन, पृथ्वीचं परिभ्रमण आणि कललेला आस याच्यामुळं ऋतुमानामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो. सर्वच ठिकाणी, सर्वच देशामध्ये पावसाळा हा ऋतू येतोच असं नाही. आपल्या इकडची भौगोलिक परिस्थिती बदलत राहते आणि त्यानुसार आपल्या इकडं प्रामुख्यानं हे 3 ऋतू दिसून येतात. बाकीच्या इतर देशांमध्ये अशा प्रकारचे ऋतू आपल्याला 3 दिसतातच असं नाही. त्यामुळं सर्वसामान्य विचार केला तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा, त्याच कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा आणि 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा आणि उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो. यानंतर महत्वाची गोष्ट की पौर्णिमा आणि अमावस्या कशाला म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पौर्णिमा म्हटलं की आपण काय करतो की आपण अंधाऱ्या रात्री जर घराबाहेर पडलो तर त्या ठिकाणी आपण आकाशाचं निरीक्षण केलं तर आपल्याला मोठाच्या मोठा असा चंद्र दिसून येतो. मग आपल्याला चंद्र पूर्ण दिसतो का,
तर चंद्राची आपल्याला नेहमी एकच बाजू दिसत असते. थोडक्यात पौर्णिमा कशाला म्हणायचं, तर ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित झालेला भाग दिसतो त्याला आपण पौर्णिमा असं म्हणतो. आणि ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा कोणताही भाग आपणास दिसत नाही त्याला आपण अमावस्या असे म्हणतो. आणि पौर्णिमा ते अमावस्या, अमावस्या ते पौर्णिमा या दरम्यान जर आपण आकाशामध्ये चंद्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला चंद्राचे वेगवेगळे आकार दिसतात. यालाच आपण चंद्रकला असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, चंद्राच्या कला असं म्हणतो. आता याच्या पुढचा महत्वाचा भाग की अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा कालावधी आपण जर कॅलेंडरमध्ये पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो 14 ते 15 दिवसाचा कालावधी असतो त्याला आपण शुक्ल पक्ष असं म्हणतो. काय म्हणतो, शुक्ल पक्ष. आणि त्याच्या उलट पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो कालावधी असतो त्याला आपण कृष्ण पक्ष असं म्हणतो. पुन्हा एकदा ध्यानात घ्या, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा 14 ते 15 दिवसाचा कालावधी ज्याला आपण पंधरवडा म्हणतो त्याला आपण शुक्ल पक्ष असं म्हणतो. आणि पौर्णिमेपासून परत अमावस्येपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आपण कृष्ण पक्ष असं म्हणतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत म्हणजे साधारणतः किती दिवस होणार बघा, 14 ते 15 पौर्णिमा ते अमावस्या आणि अमावस्या ते पौर्णिमा पुन्हा 14 ते 15 म्हणजे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत जो 28 ते 30 दिवसांचा कालावधी येतो त्याला आपण चांद्रमास असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, चांद्रमास. आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला आपण तिथी असं म्हणतो. काय म्हणतो, तिथी म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. या प्रकरणामध्ये आपण कोणकोणते मुद्दे पाहिले त्याचा आपण पुन्हा एकदा आपण काय करूया, उजळणी करूया. पृथ्वी गोलाची प्रतिकृती दर्शवणारी ही आकृती आहे. वरचा भाग उत्तर ध्रुव, खालचं जे टोक आहे त्याला आपण दक्षिण ध्रुव असं म्हणतो. पृथ्वीच्या मध्यातून जी काल्पनिक वर्तुळाकार रेषा जाते त्याला आपण विषुववृत्त असं म्हणतो. आणि विषुववृत्तामुळं या पृथ्वीचे समान दोन भाग झालेले आहेत. विषुववृत्तापासून वरचा भाग त्याला आपण उत्तर गोलार्ध असं म्हणतो आणि विषुववृत्तापासून जो खालचा भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो. लीप वर्ष. आता लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस होतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस येतात आणि पृथ्वीच्या परिभ्रमण व कललेल्या आसामुळे दिनमानामध्ये सतत बदल होत राहतो. आता या ठिकाणी एक तक्ता दिलाय तो तुम्ही ध्यानात ठेवायला काही हरकत नाही. कालावधी कोणता आहे, 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये दिन मोठा म्हणजे हा वरचा भाग, रात्र लहान आणि ऋतू कोणता तर उन्हाळा. दक्षिण गोलार्धामध्ये त्याच वेळेला दिन लहान असतो म्हणजे खालच्या भागामध्ये, रात्र मोठी असते आणि ऋतू असतो हिवाळा. त्यानंतरचा पुढचा काळ की 23 सप्टेंबर ते पुढं 22 मार्च पर्यंत उत्तर गोलार्धामध्ये दिन लहान म्हणजे दिवस लहान असतो, रात्र मोठी म्हणजे या वरच्या भागामध्ये उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला हिवाळा ऋतू अनुभवायला मिळतो जसं की आत्ताची परिस्थिती. त्याचबरोबर त्याच वेळी दक्षिण गोलार्धामध्ये दिवस मोठा असतो,
दक्षिण गोलार्धामध्ये रात्र लहान असते आणि त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी उन्हाळा हा ऋतू आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या पुस्तकामध्ये एक प्रश्न आहे की एका आजीला थंडीचा त्रास होतोय आणि तिला ऑस्ट्रेलियामध्ये जायचं आहे, तर तिनं कोणत्या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियाला जावं या तारखांचा विचार करून आपण सांगू शकतो. सुरुवातीला आपल्याला काय करणं गरजेचं आहे की प्रथमतः आपण पृथ्वीगोल किंवा आपण जगाचा नकाशा ध्यानात घेऊन विषुववृत्त त्याचबरोबर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आता त्या आजीला थंडीचा त्रास होतो, मग थंडीमध्ये जाऊन चालेल का ऑस्ट्रेलियाला? नाही. मग सुरुवातीला आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर विषुववृत्त, त्यानंतर आपला भारत जो आहे तो उत्तर गोलार्धामध्ये येतो आणि ऑस्ट्रेलिया कुठल्या गोलार्धात आहे तर ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धामध्ये आहे. मग दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा केव्हा असतो हे आपल्याला बघावं लागेल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये दिन लहान रात्र मोठी, म्हणजे इकडं आपल्या उत्तर गोलार्धामध्ये जसं की भारतामध्ये हिवाळा सुरू होतो आणि त्याच कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये दिवस मोठा असतो, रात्र मात्र लहान असते आणि त्यावेळा उन्हाळा असतो. म्हणून त्या आजीनं 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियाला जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे बघा, इथं आपल्याला ऑस्ट्रेलिया दिसून येते. ही विषुववृत्ताची रेषा आहे, इथं आपला भारत देश दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. पुढची महत्वाची गोष्ट की आपण अमावस्या आणि पौर्णिमा याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुन्हा एकदा आपण थोडक्यात पाहू. तर अमावस्या ते पौर्णिमा हा जो 14 ते 15 दिवसाचा कालावधी आहे त्याला आपण पंधरवडा किंवा त्यालाच आपण शुक्ल पक्ष म्हणतो. त्याचबरोबर पौर्णिमा ते अमावस्येपर्यंतचा जो पंधरवडा आहे त्याला आपण कृष्ण पक्ष असं म्हणतो. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यालाच आपण चांद्रमास म्हणतो. थोडक्यात एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा 28 ते 30 दिवसांचा कालावधी आहे त्याला आपण चांद्रमास म्हणतो आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला आपण तिथी असं म्हणतो. आपण एक करायचं आहे की या ठिकाणी चंद्राच्या कलांचा अभ्यास करण्यासाठी आपण पौर्णिमेपासून सुरुवात करूया. की पौर्णिमेला आपण काय करायचं, आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये येऊन आपण चंद्राचं दररोज निरीक्षण करायचं आहे ते अमावस्येपर्यंत आणि पुन्हा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा पण निरीक्षण करायचं आहे. जर आपण मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढून ठेवले तर ते सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक पाहता येतील आणि त्या निरीक्षणांच्या आधारे आपण चंद्राच्या कला कशा बदलत जातात हे सुद्धा आपण पाहू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे.